यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते आहे। टोरेस कंपनी विरोधात टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालेलं आहे। फरार तौसिफ रियाजला लोणावळ्यामधून अटक करण्यात आलेली आहे। आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तौसिफ रियाज हा टोरेस कंपनीचा सीईओ आहे। 3 लाख मुंबईकरांना तब्बल 10,000 कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या सीईओला अखेर अटक करण्यात आलेली आहे। टोरेस पॉन्झी घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस घोटाळ्यामधील फरार आरोपी तौसिफ रियाजला अटक केली आहे। तौसिफ रियाज हा टोरेस कंपनीचा सीईओ आहे। काही दिवसांपूर्वी तौसिफने स्वतःला व्हिसल ब्लोअर असल्याचं सांगत या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आणखी एका व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत। चेतन, सगळ्यात महत्त्वाची ही घटना म्हणायला हरकत नाही आजच्या दिवसातली। टोरेस कंपनीचा जो सीईओ आहे तो आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। कशी पुढची कारवाई असणार आहे? जान्हवी, खरं तर तौसिफ रियाजचा शोध जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा ईडी जी आहे ती करत होते। या प्रकरणी खरं तर आर्थिक गुन्हे शाखेनं 2 पथक तयार केले होते। या पथकांच्या मार्फत खरं तर तौसिफ रियाज आणि इतर फरार आरोपींचा जो आहे शोध घेण्याचा प्रयत्न आर्थिक गुन्हे शाखा करत होती। मात्र काल आपण पाहिलं तर एक मोठं यश आर्थिक गुन्हे शाखेला मिळालेलं आहे। लोणावळ्यातून खरं तर आर्थिक गुन्हे शाखेनं या तौसिफ रियाजला ट्रेस केलं। यानंतर तातडीनं एक पथक लोणावळ्यात पाठवण्यात आलं आणि याच पथकाने पुढे तौसिफ रियाजला अटक केली। घोटाळा उघड करण्यात तौसिफने पोलिसांची मदत केली असा दावा देखील आता तौसिफ करतोय। मात्र आपण पाहिलं तर आर्थिक गुन्हे शाखेनं फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी खरं तर 2 पथकं तयार केली होती आणि यातलं एक पथक सध्याच्या स्थितीमध्ये वाराणसीत असून लल्लन सिंग नावाच्या फरार आरोपीचा शोध घेत आहे आणि लल्लन सिंग या फरार आरोपीचा शोध जो आहे तो ईडी देखील घेत आहे। या लल्लन सिंगचा या टोरेस कंपनीशी काय संबंध आहे चेतन? आपण पाहिलं तर तौसिफ रियाज याचा साथीदार असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकरित्या आपल्या समोर येते आहे जान्हवी। लल्लन सिंग देखील या संपूर्ण घोटाळ्यात त्याचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती मिळते। मात्र आपण जर पाहिलं तर अटक केलेल्या तौसिफ रियाज कडून या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे। ज्या वेळेला आता अगदी काही वेळातच त्याला कोर्टात हजर केलं जाईल। मात्र कोर्टात हजर करताना आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि या पोलीस कोठडीमध्ये आपण पाहिलं तर अनेक धक्कादायक बाब ज्या आहेत त्या या प्रकरणातून समोर येणार आहे। अगदीच चेतन, या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद।